श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कन्या राशीच्या जातक्यांनो, लोक म्हणणार वा काय नशीब आहे, कारण महाबली बजरंगबली आणि थेट न्यायदेवता शनिदेवाच्या असीम कृपेने तुमच्या कुंडलीत थेट राजयोग आणि धनयोग सक्रिय झालाय. मित्रांनो, या महिन्याची 22 ते 28 जून दरम्यान तुमच्यावर पैशाचा पाऊस पडणार आहे की अख्खं जग तुमच्या नशिबाचा हेवा करेल. तुमचा रखडलेला संसार, अडकलेला पैसा आणि नशिबाचे जे बंद कुलूप आहे ते अचानक उघडणार आहे. पण या अथांग आनंद साजरा करण्यापूर्वी एक भयंकर सत्य जाणून घ्या मित्रांनो, कारण पडद्यामागे काहीतरी अत्यंत भयंकर शिजत आहे. ज्या क्षणी तुमची प्रगती सुरू होईल त्या क्षणी तुमच्या घरात पैशाची आवक वाढेलच. अगदी त्याच क्षणी तुमच्या भोवती वावरणारे, तुमच्या ताटात खाणारे काही जवळचे लोक तुमच्या विनाशाचा एक असा सापळा रचणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. कन्या राशीच्या लोकांनी या 7 दिवसात या एका गोष्टीपासून तात्काळ दूर राहायचंय, नाहीतर राजाचा रंक व्हायला वेळ लागणार नाही. जर तुम्ही कळत नकळत त्या 2 चुकाही केल्या तर तुमच्या आयुष्यात असं काही घडेल ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, त्याचं नव्हतं होईल आणि घरातली हसती खेळती माणसं रस्त्यावर येतील अशी भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते. असं नक्की कोणतं षडयंत्र आहे जे तुमच्या पाठीमागे तुमच्या घरातून रचलं जात आहे? तुमच्या सर्वात जवळचा विश्वासातील माणूसच तुमचा घात कसा करणार आणि हे ब्रह्मांड तुम्हाला कोणते धोक्याचे इशारे आधीच देत आहे? या विनाशाच्या चक्रातून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी 28 जूनच्या रात्रीपूर्वी तुम्हाला कोणता एक गुप्त महाउपाय करायचा आहे, हे आज आपण या व्हिडिओत 5 महत्त्वाच्या आणि अत्यंत रहस्यमय अशा भागामध्ये पाहणार आहोत. आजची एकही माहिती व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका, कारण ही सावधगिरी तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळाचे रक्षण करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की बघा. तर कन्या राशीच्या जातकांनो, 22 ते 28 जूनचा हा काळ तुमच्या आयुष्याला एक अभूतपूर्व, कधीही न विसरता येणारी कलाटणी देणारा ठरेलच. कारण या काळात आकाशमंडळात ग्रहाची एक अशी दुर्मिळ युती होत आहे जी कित्येक वर्षातून अनेकदा पाहायला मिळते. पण तुमच्या राशीचा स्वामी बुधदेव हा सूर्यदेवाच्या सोबतीने तुमच्या दशम भावात म्हणजे कर्मस्थानात बुधादित्य राजयोग निर्माण करत आहे. तर दुसरीकडे न्यायदेवता शनिदेव तुमच्या कुंडलीच्या 6व्या भावात म्हणजे शत्रू आणि रोग स्थानात स्वराशीत बसून अत्यंत शक्तिशाली शस राजयोग बनवत आहे. आणि या अत्यंत दुर्मिळ ग्रहाच्या रचनेमुळे तुमच्यावर अचानक धनलाभ होण्याचे प्रचंड योग बनत आहेत. मग ते अनेक वर्षापासून रखडलेले पैशाचे व्यवहार असतील, कोर्टात अडकलेली जुनी मालमत्ता असेल किंवा अनपेक्षित मार्गाने मिळणारा मोठा गुप्त निधी. चारही बाजूने लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल. तुमची ही अचानक बदललेली श्रीमंती आणि उंचावलेली पद पाहून समाज थक्क होईल आणि तुमचे विरोधक सुद्धा तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणतील. वाह, काय नशीब आहे तुमचं. पण कन्या राशीच्या जातकांनो, हा येणारा पैसा जितका अथंग आनंद, सुख, समृद्धी घेऊन येणार आहे, तितकीच मोठी भयंकर चेतावणी या पैशाच्या पाठीमागे लपली आहे. हे मात्र विसरू नका, कारण कन्या राशीचे लोक जन्मापासूनच अत्यंत बुद्धिमान असतात, चतुर असतात, हिशोबी असतात. पण जेव्हा तुमच्यावर बुध व शनीची असीम कृपा होते तेव्हा मानवी स्वभावाप्रमाणे मनात नकळत एक अहंकार जन्माला येतो. मी कोणालाही सहज फसवू शकतो किंवा माझी चलाकी जगात कोणीच पकडू शकणार नाही, असा अति आत्मविश्वासच तुमच्या मनात डोकेवर काढू शकतो. नेमकी याच ठिकाणी तुमच्या सर्वात मोठी परीक्षा असणार. जर तुम्ही या 7 दिवसात पैशाच्या नशेत येऊन कुणाला कमी लेखण्यात चूक केली, आपल्या बुद्धीचा वापर कुणाला फसवण्यासाठी किंवा शॉर्टकटने पैसा अजून कमवण्यासाठी केला, तर कर्मफलाचे दाता जे शनिदेव आहेत ते तुमच्यावर तात्काळ कोपिष्ट होतील. शनिदेवाचा कोप झाला तर आलेली लक्ष्मी एका रात्रीत पाऊल परत फिरेल आणि होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. त्याचमुळे कन्या राशीच्या जातकांनी या 7ही दिवसात मिळणाऱ्या पैशाचे योग्य नियोजन करा. तुमच्या जिभेवर, स्वभावावर ताबा ठेवणं हे तुमच्या भाग्याचं रक्षण करणार आहे. हा पैसा तुमच्याकडे पिढ्यानपिढ्या टिकून ठेवायचा असेल तर तो अत्यंत हुशारीने, नम्रतेने आणि योग्य नियोजनानेच गुंतावा लागेल. जर तुम्ही अतिउत्साहाच्या भरात जगाला मोठेपणा दाखवण्याच्या नादात येथे चूक केली तर हाच पैसा तुमच्या विनाशाचे, मानहानीचे सर्वात मोठे कारण ठरू शकतो. पण पैशासोबतच तुमच्या पाठीमागे कोणतं दुसरं भयंकर षडयंत्र रचलं जाते. तुमच्या नात्यातील कोणती व्यक्ती तुमच्यावर छुपे वार करण्यासाठी टपून बसली आहे आणि निसर्ग तुम्हाला कोणते धोक्याचे इशारे देत आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण पुढे बघणारच आहोत.
त्यामुळे कर्क राशीच्या जातकांनो, जसा जसा तुमच्या घरात पैसा येईल, समाजात तुमची प्रगती दिसायला लागेल, तसं तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचा जळफाळ सुरू होईल. तुमच्या नशिबाची उंचवणारी कमान पाहून तुमचे मिळणारे हसणारे मित्र किंवा तुमचे शेजारी आतून तुमच्या प्रचंड जळू लागतील. ते तुमच्यावर गोड गोड बोलतील, पण तुमच्या पाठीमागे तुमची नाचक्की कशी होईल, याचं नुकसान कसं होईल तुमचं, याचं एक भयंकर षडयंत्र रचायला सुरुवात करतील. तुमच्या सुखाला कोणाची तरी वाईट नजर लागण्याचा काळ आहे मित्रांनो. त्यामुळे कन्या राशीच्या जातकांनो, या 7ही दिवसात काळात तुम्हाला परक्यावर आणि इतरांवर गोड बोलण्यावर अतिविश्वास ठेवायचा नाही. कारण या सर्व घातक गोष्टीपासून तात्काळ दूर राहायचे. तुमच्या मनात कोणाबद्दल कितीही आदर असला तरी तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे पुढचे प्लॅन्स किंवा आर्थिक व्यवहाराची माहिती चुकूनही कोणापाशी उघडी करू नका. ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं समजून आपल्या मनातील गुपित सांगाल, तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी टपून बसली. हे पक्के लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो माणूस तुमच्या घात करण्यासाठी टपून बसलाय, त्याला ओळखायचं कसं? तर ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त गणनेनुसार तुमच्यावर छुपे वार करणाऱ्या त्या कपटी व्यक्तीच्या नावामध्ये क, म आणि स या 3 अक्षरापैकी जर एक जरी अक्षर असलं तर समजून जा की ती व्यक्ती तुमच्या घराच्या आणि कार्यक्षेत्राच्या उत्तर-पूर्व दिशेला राहते आणि तेथून तुमच्यावर नजर ठेवून आहे. जेव्हा ही व्यक्ती तुमच्याकडे गोड बोलेल, तेव्हा तिचे डोळे तुमच्या चेहऱ्यावर कमी, तुमच्या यशावर, तुमच्या संपत्तीवर जास्त असतील. ही व्यक्ती तुमच्या घरात येऊन तुमच्या प्रगतीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करेल. म्हणूनच्या काळात स्वतःच्या घरातील गोष्टी, पैशाचे व्यवहार या व्यक्तीसमोर बोलताना अत्यंत गुप्तता पाळायची. अन्यथा तुमची एक छोटीशी माहिती चूक सुद्धा तुमच्या विनाशाचे मोठे हत्यार बनू शकते. पण हे संकट येण्यापूर्वी आणि शत्रूंनी चाल करण्यापूर्वी निसर्ग शनिदेव तुम्हाला तुमच्याच घरात काही मोठे संकेत देऊन तुम्हाला सावध करणार आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका. जर या 7 दिवसाच्या काळात जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्याचा सुळसुळाट झाला किंवा तुमच्या मुख्य दारावर गॅलरीत विनाकारण एखादा कावळा येऊन ओढू लागला, तर समजून जा की शनिदेवाची परीक्षा सुरू झाली आहे. शत्रू तुमच्यावर तांत्रिक व मानसिक वार करण्याचा प्रयत्न करतोय. घरात अचानक दूध उतू जाणे, काचेची वस्तू विनाकारण फुटणे हा सुद्धा एक धोक्याचा इशारा आहे की तुमची उंचावणारी कमान कुणाला तरी सहन होत नाही आणि हे शत्रू तुमचे केस भरही नुकसान करू शकणार नाहीत जर तुम्ही तुमचे सिक्रेट स्वतःपुरते मर्यादित ठेवले. पण या शत्रूच्या चालीशिवाय नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही कोणती पहिली चूक करू शकता, ज्याने थेट कोर्टाची पायरी चढावी लागेल. मित्रांनो, जसं की कन्या राशीच्या जातकांनो, लक्षात घ्या, कन्या राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही नशिबाचे, संघर्षाचे अनेक फटके खाल्ले असतील. सततीच्या त्रासामुळे कदाचित तुम्ही खचूनही गेला असाल. पण आता तुमचे वाईट दिवस संपून थेट सोन्याचे दिवस सुरू होतील. कारण या 7 दिवसाच्या काळात जेव्हा भाग्यस्थानाचा स्वामी शुक्र आणि कर्मस्थानाचा स्वामी बुध तुमच्या कुंडलीत अत्यंत अनुकूल स्थितीत येईल, तेव्हा तुम्हाला या ब्रह्मांडाकडून, निसर्गाकडून, शनिदेवाकडून पहिला शुभ संकेत मिळेल. बऱ्याच दिवसापासून तुमच्या व्यावसायिक नोकरीच्या ठिकाणी जी काही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मनमानीमुळे सरकारी कागदपत्राच्या कचाट्यात किंवा कोर्ट कचेरीच्या चक्रव्यूहात रेंगाळली होती, ती अचानक कोणाची तरी लाच न देता, कोणाचा तरी मोठा अडथळा न येता एका झटक्यात पूर्ण होतील. ज्या फाईल्सवर धूळ खात पडली होती तिथे अचानक मंजुरीची सही मिळेल. हा पहिला संकेत आहे मित्रांनो, जेव्हा सांगेल की ग्रहाची चाल पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरली आहे. तुमचे भाग्य आता उजळून निघणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, दुसरा अत्यंत शक्तिशाली संकेत थेट तुमच्या कुटुंबाशी, मुलाच्या भविष्याशी संबंधित असेल. तुमच्या कुंडलीतील गुरुग्रहाच्या शुभदृष्टीमुळे जर तुमच्या घरात मुलाच्या शिक्षणाची, त्यांच्या नोकरीची किंवा विवाहाची चिंता तुम्हाला दिवसरात्र सतावत असेल, तर अचानक कुठून तरी एक अत्यंत आनंदाची, अनपेक्षित अशी मोठी बातमी तुमच्या कानावर पडेल. घरातील विवाहाचे अडथळे दूर होऊन मनासारखे प्रस्ताव चालून येतील, ज्यामुळे तुमच्या डोक्यावरचे खूप मोठे ओझे उतरेल. इतकंच नाही तर या ज्या दाम्पत्यांना बऱ्याच वर्षापासून संतान सुखाची प्रतीक्षा होती, त्यांच्या घरात पाळणा हल्ल्याचे संकेत याच काळात मिळतील. घरात अचानक एक अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल की कुटुंबातील जुने वाद मिटून आनंदाचे, समाधानाचे वातावरण तयार होईल, ज्यामुळे तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. कन्या राशीच्या जातकांनो, तिसऱ्या दिवशी मिळणारा संकेत थेट तुमच्या बँक बॅलन्सशी आणि जुन्या गुंतवणुकीशी संबंधित असेल. उत्तरा फाल्गुनी
आणि हस्त नक्षत्राच्या विशेष प्रभावामुळे तुम्ही भूतकाळात शेअर्समध्ये, जमिनीत, सोन्यात किंवा एखाद्या व्यवसायात पैसे जे गुंतवले आहेत, तो आजवर पूर्णपणे तोट्यात चालला होता. तिथे तुमचे पैसे बुडण्याची भीती निर्माण झाली होती. तिथे अचानक प्रचंड मोठी तेजी येईल. रखडलेले जुने कर्ज, एखाद्याने अडवून ठेवलेले पैसे अचानक चक्रवाढ व्याजासह तुमच्या हातात परत येतील. त्यामुळे तुमची आर्थिक बाजूही झटक्यात मजबूत होईल. व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक नफा मिळवून देणारी एक नवीन डील, मोठा ग्राहक जोडला जाईल, जो तुमच्या व्यवसायाला एका रात्रीत यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. पण या अफाट यशाच्या आनंदात वाहून न जाता मित्रांनो, सतर्क राहा. तर सतर्कता ही आहे की या 7 दिवसाच्या काळात आणखी एक मोठी सावधानता तुम्हाला बाळगायची. ती म्हणजे रात्री 9 ते मध्यरात्री 12 ही वेळ. ज्योतिषशास्त्रानुसार ही वेळ म्हणजे कन्या राशीच्या जातकांसाठी अत्यंत संवेदनशील राहू शत्रूच्या प्रभावाची ठरणार. या रात्रीच्या वेळेत तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद किंवा अनोळखी लिंकवरती क्लिक करू नका, की कोणाची रात्रीच्या वेळी पैशाचे अंतिम व्यवहार देखील करू नका. या विशिष्ट वेळेत शत्रू तुमच्या मानसिक स्थितीशी खेळण्याचा, तुम्हाला भ्रमात टाकून आर्थिक नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणूनच रात्री 9 नंतर अत्यंत शांत, सावध राहा. आता या सर्व संकटाचा नाश करण्यासाठी आणि शत्रूची षडयंत्रे उधळून लावण्यासाठी तुम्हाला 2 अत्यंत शक्तिशाली उपाय करायचे आहेत. पहिला म्हणजे सकाळचा एक छोटा नियम. या 7 दिवसात रोज सकाळी जेव्हा तुम्ही कामासाठी घराबाहेर पडाल, तेव्हा आपल्या खिशात एक लवंग आणि थोडे काळे तीळ ठेवून बाहेर पडा. रात्री जेव्हा तुम्ही घरी परत याल, तेव्हा ते खिशातील तीळ आणि लवंग घराबाहेर कुठेही टाकून द्या. हा छोटासा रोजचा नियम संपूर्ण दिवसातील नकारात्मक ऊर्जा, लोकांची वाईट नजर जागच्या जागी जाऊन खाक होईल आणि तुमच्याभोवती एक अदृश्य असं कवच तयार होईल. त्यासोबतच या 7 दिवसात येणाऱ्या अफाट यशाला टिकून ठेवण्यासाठी मित्रांनो, तुम्हाला संकटमोचन महाबली बजरंगबलीचा एक गुप्त महाउपाय करायचा आहे. या जून महिन्याच्या शनिवारी आणि मंगळवारी रात्रीच्या वेळी हनुमान मंदिरात जाऊन किंवा तुमच्या घरातील देव्हाऱ्यासमोर बसून शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. त्यानंतर तिथे बसून शांत चित्ताने हनुमान चालिसाचे 3 पठण करा. हा उपाय शत्रूचे सर्व वार तुमच्यावर उलटून टाकेल, शनिदेवाचा कोपही शांत होईल. आणि कन्या राशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्रातील कोणते ज्ञान हे अर्धवट ठेवणे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं असतं. म्हणूनच आज या व्हिडिओत सांगितलेल्या गोष्टी, दिलेला सावधानता आणि बजरंगबलीचा हा महाउपाय मनावर बिंबवून ठेवा. जर तुम्ही या उपायाकडे दुर्लक्ष केलं तर आलेली सुवर्ण संधी हाताशी जाईल. पण जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय केला तर पुढचे 7ही दिवस तुमच्या आयुष्यात चमत्कार घडेल आणि अख्खी दुनिया तुमच्या नशिबाकडे बघून म्हणेल, वाह काय नशीब आहे. तर कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात बजरंगबली शनिदेवाचा आशीर्वाद सदैव राहू दे. जर तुम्हाला ही माहिती अत्यंत महत्त्वाची, मोलाची वाटली तर या व्हिडिओला आताच एक लाईक कर. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने जय बजरंगबली, जय महादेव लिहायला अजिबात विसरू नको. आणि अशाच अचूक रहस्यमय सडेतोड ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, जेणेकरून घंटीचं बटन दाबा शेजारी. चला तर मग भेटूया पुढच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशाच भविष्यवाणीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो.